of the carbonyl group like aldehyde and ketone to the methylic group using the hydrazine in the presence of alkali like NaOH, KOH in the presence of 180 degree 200 DMS solution. It is called as a Wolff-Raynaud reduction reaction. आता ह्याची आपण एक जनरल रिएक्शन बघूया आणि त्यानंतर आपण त्याचं मेकॅनिझम बघूया. त्याचे एक्झाम्पल बघूया. RC डबल बॉन्ड O R. आता हायड्रोजनचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे NH2 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 DMS सॉल्युशन. DMS चा फुल फॉर्म काय आहे? डायमेथिल सल्फोक्साइड अँड KOH ॲट हीटिंग. आता हे जो वॉल्फ-रायनाud रिडक्शन रिएक्शन मध्ये फक्त अल्डिहाइड आणि कीटोन जे कार्बोनिल ग्रुप आहे त्याचेच फक्त कन्वर्जन मिथाइलिक ग्रुप मध्ये होतं. RCH2 R. तसंच ह्याच्यामधून अजून काय मिळणार आहे तर नायट्रोजन गॅस आणि H2. तसेच ही कीटोनची झाली. तसंच आपण अल्डिहाइडची बघूया. अल्डिहाइडचे जे कन्वर्जन आहे ते आपल्याला मिथाइलिक ग्रुप मध्ये झालेले मिळते. हा जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडचं मेकॅनिझम बघूया. RC डबल बॉन्ड OH ह्याची रिएक्शन आपल्याला हायड्रोजन सोबत करायची. H2N NH2. आता हा इथला ऑक्सिजन आणि हा H2 याच्यातून रिमूव्ह काय होणार आहे तर -H2O म्हणजे हा ऑक्सिजन आणि हा H2 ह्याच्यातून बाहेर पडलं -H2. मग आपल्याला काय मिळतं इथे तर RC हा H आहे तसा डबल बॉन्ड आहे तसा N NH2 इथे आपल्याला मिळतो. ऑक्साईड असं म्हणतो. याची रिएक्शन आपण अल्कली सोबत करणार आहे बेस सोबत करणार. तर बेस इथे आपण KOH घेतलाय. आता ह्याची रिएक्शन KOH सोबत करायची आहे. आता बेस काय करतो तर बेस एखादा कंपाऊंड मधला हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतो म्हणजे काढून घेतो. म्हणून म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला तर RCH C डबल बॉन्ड N NH हा आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे. आता ह्याच्यात नायट्रोजनचा निगेटिव्ह चार्ज आलाय म्हणजेच हा अनस्टेबल आहे म्हणून हा इमिजिएटली फॉर्म होणार आहे कार्बनियन म्हणून. मग हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज आपला इथे आला आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो इकडे कार्बनवर शिफ्ट झाला म्हणून इथे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येणार आहे. RCH कार्बनवर आला निगेटिव्ह बॉन्ड म्हणून इथे सिंगल बॉन्ड येणार आहे. हा आपला कार्बनियन तयार झालाय. कार्बनियन आपला तयार झालाय. त्या कार्बनियनची रिएक्शन आपली H2O सोबत होणार म्हणजे इथून जर H2O रिमूव्ह झालाय त्याची रिएक्शन आपल्याला कार्बनियन सोबत करायची. हा हायड्रोजन म्हणजे H+ या कार्बनची रिॲक्ट होणार आहे कारण इथे कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे. हायड्रोजन आहे इकडचा NH सोबतचा हा हायड्रोजन या OH सोबत रिॲक्ट होणार आहे. म्हणजेच आपल्याला ह्याच्यातून परत -H2O म्हणजे वॉटर रिमूव्ह झालंय. हा जो H आहे हा H या OH सोबत निघून गेलाय म्हणून हा निघून जाताना ह्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन याने नायट्रोजनवर शिफ्ट केले म्हणून नायट्रोजनवर इथे निगेटिव्ह चार्ज आला. नायट्रोजनवर चार्ज आला निगेटिव्ह म्हणजे आपल्याला इथे परत कार्बनियन तयार करायचं म्हणजे निगेटिव्ह चार्ज इथे शिफ्ट होईल आणि हा जो बॉन्ड आहे म्हणजे कार्बन आणि नायट्रोजन मधला जो सिंगल बॉन्ड आहे तो इकडे या कार्बनवर शिफ्ट होईल. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळेल तर आणि इथे निगेटिव्ह चार्ज आलाय कार्बनवर प्लस आपल्याला इथे नायट्रोजन म्हणजे N ट्रिपल बॉन्ड N म्हणजे इथे नायट्रोजन आपल्याला रिमूव्ह झालेला मिळतो. आता इथे जो कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे परत कार्बनियन आपला तयार झालाय. मग आपल्याला इथे परत हायड्रोजनचे ऍडिशन करायचे म्हणून ह्याची जी रिएक्शन आहे ह्याची रिएक्शन परत H2O सोबत करायची. हा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन इथे कार्बनशी रिॲक्ट होईल. आता हा इथे जो OH- आहे तो इथे हा जो OH आहे तो OH जो बेस आहे तर बेसने हायड्रोजन आहे इथला तो हायड्रोजन काढून घेतलाय आणि इथे -H2O झालाय. मग आता इथे K+ हा तसाच उरलाय. मग हा जो OH आहे हा OH या K सोबत रिॲक्ट होऊन आपल्याला जो बेस आपण ऍड केलेला होता तो आपल्याला तसा बाहेर निघताना दिसतो. अल्डिहाइडचं कन्वर्जन या मिथिल ग्रुपमध्ये झालेलं मिळतं.